विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम ओम त्रयस्त्रिंशदुत्तरशततमे कथं पुनः पश्येत् तत् केवलं पठामि। कथं पुनः पश्येत् पश्यन् वेद इति आह। आत्मा इत्येव आत्मा इति प्राणादीनि विशेषणानि यानि उक्तानि तानि यस्य यानि विशेषणानि उक्तानि तानि विशेषणानि यस्य भवन्ति स तानि आप्नुवन् आत्मा उच्यते। एवम् अन्वयः। स तानि आप्नुवन् ऐ थिङ्क् केळगे अन्वयः कृतः इति मन्ये। तानि यस्य यस्मिन् अध्यस्तानि भवन्ति स तानि अधिष्ठानतया आप्नुवन् इत्यन्वयः। न गुणगुणिभावेन भवति। अस्तु सन्ति आप्नुवन् तानि आत्मा इत्युच्यते। स तथा कृष्णविशेषणोपसंहारी। अत्र पश्य अस्य विचारः कृतः। कृष्णविशेषण उपसंहारी इत्युक्ते सर्वे विशेषणाः आत्मनि आयान्ति। सर्वान् विशेषान् उपसंहरति इत्युक्ते सर्वगुणयुक्तः सविशेषः ब्रह्म उक्तो भवति। किन्तु अत्र तु ब्रह्मणः ज्ञानमत्र उपदिश्यते। अत एव यद्यपि स्पष्टतया नोक्तं भाष्यकारैः तथापि ज्ञानमेव निर्विशेषमेव अवगन्तव्यम्। अग्रे उच्यते इति भाति। अग्रे वक्तव्यम्, अग्रे वक्ष्यते। सो न तथा कृत्स्नविशेषणोपसंहारी सन् कृत्स्नो भवति। स तथा कृत्स्नविशेषणोपसंहारी सन् कृत्स्नो भवति। कृत्स्नत्वम् अत्र सर्वव्यापकत्वे एव तात्पर्यम्। सर्वगुणानाम् उपसंहारस्य तात्पर्यं सर्वगुणोपेतः न तु एकदेशः। एकदेशस्य निवर्तनाय सर्वव्यापकत्वप्रतिपादनाय सर्वगुणानाम् उपसंहारः अत्र उच्यते। न तु गुणसमेतत्वं सगुणत्वे एव तात्पर्यं नास्ति। सगुणत्वे तात्पर्यं नास्ति। यद्यपि गुणोपसंहारः उच्यते तत्तु अध्यस्ततया सर्वे गुणाः उपसंह्रियन्ते। तेन ब्रह्मणः व्यापकत्वमेव उच्यते। सर्वव्यापकत्वम् अनन्तत्वम् तस्मिन्नेव तात्पर्यम्। अनन्तरं वाक्यं पश्य। वस्तुमात्ररूपेण हि तत्र पश्य वस्तुमात्रं ब्रवीति। वस्तुमात्ररूपेण हि क्रियाजनितानि विशेषणानि व्याप्नोति। वस्तुमात्ररूपेण हि प्राणाद्युपादिविशेषक्रियाजनितानि प्राणादि उपादिविशेषक्रियाः तज्जनितानि विशेषणानि व्याप्नोति। तत्र वस्तुमात्रेण व्याप्नोति एतद् मुख्यं वाक्यम्। अत्र सविशेषं नोच्यते। वस्तुमात्रं स्थित्वा सर्वान् गुणान् व्याप्नोति तावदेव। सर्वगुणव्यापकत्वम् अत्र उच्यते। स्पष्टमुच्यते। तथा च वक्षति ध्यायतीव लेलायतीव। सर्वे गुणाः विद्यन्ते इव भान्ति। ध्यायति इव लेलायति इव इति सोपादिकमुच्यते। ಅಂದರೆ ध्यानं निश्चलेन अवस्थानं, लेलायति इति चलनं। उपाधिनिमित्तं चलति इव उपाधिनिमित्तं निश्चल इव। निश्चलं वा चञ्चलं वा निश्चलं वा चञ्चलं वा उभयमपि उपाधिनिमित्तमेव न तु वस्तुतः एव आत्मनि सन्ति इति अस्य उपनिषद्वाक्यस्य तात्पर्यं। ध्यायति इव शब्देन औपाधिकमुच्यते। इव शब्देन औपाधिकं कल्पितं। ध्यायति इव भाति, लेलायति इव। वस्तुतस्तु उभयमपि नास्ति। ध्यानमपि नास्ति, लेलायनम् इत्युक्ते चलनं। वस्तुतस्तु उभयमपि नास्ति। उपाधिनिमित्तमेव एतदुभयं ध्यानं चलनञ्च। तथा च वक्षति ध्यायति इव लेलायति इव इति। तस्मात् आत्मा इत्येव उपासीत। अत एव यद्यपि सर्वगुणोपसंहारी
ಸರ್ವಗುಣಾಃ ಆತ್ಮನಿ ಉಪಸಂಹ್ರಿಯಂತೆ ತಥಾಪಿ ಗುಣಯುಕ್ತಃ ನೋಪಾಸ್ಯತೆ ಗುಣರಹಿತಃ ಶುದ್ಧಾತ್ಮ ಏವ ಉಪಾಸ್ಯತೆ. ಅತ್ರ ಪಶ್ಯ ಆತ್ಮ ಶುದ್ಧಃ ಅವಗಂತವ್ಯಃ. ಉಪಾಸನ ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥೋಪಿ ಅಗ್ರೆ ಆಯಾತಿ. ಉಪಾಸನಮಪಿ ವಿಚಾರ ಏವ. ಯದ್ಯಪಿ ಉಪಾಸನ ಶಬ್ದಃ ಅತ್ರ ಪ್ರಯುಕ್ತಃ ನಿರ್ಗುಣಬ್ರಹ್ಮೋಚ್ಯತೆ, ನಿರ್ಗುಣಂ ಬ್ರಹ್ಮೋಚ್ಯತೆ, ಫಲಮಪಿ ಸ್ವತಃ ಸಿದ್ಧ ಜ್ಞಾನಮುಚ್ಯತೆ. ತೇನ ಉಪಾಸೀತ ಇತಿ ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಜ್ಞಾನಮೇವ ಅವಗಂತವ್ಯಂ, ವಿಚಾರ ಏವ ಅವಗಂತವ್ಯಃ. ಏತದಾಗಮಿಷ್ಯತಿ ಅಗ್ರೆ. ಅಸ್ತು ಅನಂತರಂ ಉಪಾಸೀತ ಏವಂ ಕೃತ್ಸ್ನೋ ಹಿ ಅಸೌ ಸ್ವೇನ ವಸ್ತುರೂಪೇಣ ಗೃಹ್ಯಮಾಣೋ ಭವತಿ. ತೇನ ಕಿಂ ಭವತಿ? ಕೃತ್ಸ್ನಃ ಆತ್ಮ ಸ್ವೇನ ವಸ್ತುರೂಪೇಣ ಗೃಹ್ಯಮಾಣೋ ಭವತಿ. ಅತ್ರ ಸೋಪಾದಿಕಂ ನೋಚ್ಯತೆ. ಸ್ವೇನ ವಸ್ತುರೂಪೇಣ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಗುಣರಹಿತಃ. ಸ್ವೇನ ವಸ್ತುರೂಪೇಣ ಗೃಹ್ಯಮಾಣೋ ಭವತಿ. ಅನಂತರಂ ಕಸ್ಮಾತ್ ಕೃತ್ಸ್ನಃ ಇತ್ಯಾಶಂಕ್ಯಾಃ. ಕಿಂ ಕಾರಣಂ? ಕೇನ ಕಾರಣೇನ ಕೃತ್ಸ್ನಃ? ಅತ್ರ ಅಸ್ಮಿನ್ ಆತ್ಮನಿ ಆತ್ಮ ಇತ್ಯ ಪೂರ್ವಂ ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತ್ಯುಕ್ತಂ. ಆತ್ಮ ಇತಿ ಮಾತ್ರಂ ಕಿಮರ್ಥಂ ಉಪಾಸೀತ? ಕೃತ್ಸ್ನೋ ಭವತಿ. ಕೃತ್ಸ್ನತ್ವಂ ಕಿಂ ನಿಮಿತ್ತಂ? ಕಿಂ ಕಾರಣಂ ತತ್ರ? ಅತ್ರ ಅಸ್ಮಿನ್ ಆತ್ಮನಿ ಯಸ್ಮಾತ್ ನಿರುಪಾದಿಕೆ ಸ್ಪಷ್ಟಮುಕ್ತಂ. ಪಶ್ಯ, ನಿರುಪಾದಿಕೆ ಜಲಸೂರ್ಯ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಭೇದಾಃ. ಜಲಸೂರ್ಯ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಭೇದಾಃ ಇತಿ ಏಕಂ ಸಮಾಸಂ, ಸಮಸ್తం ಪದಂ, ಸಮಸ್తం. ಜಲಸೂರ್ಯ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಭೇದಾ ಇವ. ಸಿ ಸೂರ್ಯಸ್ಯ ಪ್ರತಿಬಿಂಬಾಃ ವಿವಿಧ ಜಲೇಷು ಯಥಾ ಭಾಂತಿ ಇವ ಆದಿತ್ಯೆ ಜಲಸೂರ್ಯ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಭೇದಾ ಇವ ಆದಿತ್ಯೆ. ಸಿ ಜಲಸೂರ್ಯ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಭೇದಾಃ ಜಲೇ ಸೂರ್ಯ ಪ್ರತಿಬಿಂಬಸ್ಯ ಭೇದಾಃ ಜಲೇ ಸೂರ್ಯಸ್ಯ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಭೇದಾಃ ಆದಿತ್ಯೆ ಇವ. ತಾವತ್ಪರ್ಯಂತಂ ಪಶ್ಯಾಮः. ಜಲೇ ಸೂರ್ಯಸ್ಯ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಭೇದ. ಅಹಂ ಪದಚ್ಛೇದಂ ಕರೋಮಿ, ತತ್ರ ವಿಗ್ರಹಂ ಕರೋಮಿ, ಪದವಿಗ್ರಹಂ ಕರೋಮಿ. ತತ್ರ ಜಲೇ ಸೂರ್ಯಸ್ಯ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಭೇದಾಃ ಆದಿತ್ಯೆ ಇವ. ತತ್ರ ಇವ ಶಬ್ದಃ ಆದಿತ್ಯ ಇವೆ. ಆದಿತ್ಯ ಕಿಂ ಭವಂತಿ? ಏಕೀಭವಂತಿ. ತತ್ರ ಯಸ್ಮಾತ್ ನಿರುಪಾದಿಕೆ ಕಿಂ ಭವಂತಿ? ಪ್ರಾಣಾದ್ಯುಪಾದಿಕೃತಾ ವಿಶೇಷಾಃ. ಅತ್ರ ಪಶ್ಯ, ಪ್ರಾಣಾದ್ಯುಪಾದಿಕೃತಾಃ ವಿಶೇಷಾಃ. ಐ ಥಿಂಕ್ ಕಾಮ ಇಟ್ಟರೆ ಒಳ್ಳೆಯದೇನು, ಅನ್ವಯ ಕಠಿಣವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸಿ ಜಲಸೂರ್ಯ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಭೇದಾಃ ಇವ ಆದಿತ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ದೃಷ್ಟಾಂತಃ ದತ್ತಃ. ತಥಾ ಅಂದರೆ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಭೇದಾಃ ಸರ್ವೇ ಅಪಿ ಆದಿತ್ಯೆ ಯಥಾ ಏಕಂ ಭವಂತಿ ತಥಾ ಪ್ರಾಣಾದಿ ಉಪಾದಿಕೃತಾ ವಿಶೇಷಾಃ ಪ್ರಾಣಾದಿ ಕರ್ಮಜಾನಾಂ ಅಭಿಧೇಯ. ಇದು ಏಕಂ ಸಮಾಸಂ. ಪ್ರಾಣಾದಿ ಕರ್ಮಜಾನಾಂ ಅಭಿಧೇಯಾಃ ಯಥೋಕ್ತಾ ಹಿ ಏತೆ ಸರ್ವೇ ಏಕಂ ಭವಂತಿ. ನಿರುಪಾದಿಕೆ ಅತ್ರ ಸ್ಪಷ್ಟಮುಕ್ತಂ. ನಿರುಪಾದಿಕಂ ಬ್ರಹ್ಮ ಏತೆ ಯದ್ಯಪಿ ಗುಣಾಃ ಸೋಪಾದಿಕಾಃ ಉಪಾಧಿನಿಮಿತ್ತಾಃ ಅತ ಏವ ವಸ್ತುತಃ ಆತ್ಮನಿ ನ ಸಂತಿ. ಯಥೋಕ್ತಾ ಹಿ ಏತೆ ಸರ್ವೇ ಪದಮಸ್ತಿ ಕಿಂ ಭಾಷ್ಯೆ? ಸರ್ವೇ ಪದಮಸ್ತಿ ಕಿಂ? ಏತೆ ಇತಿ ಭಾಷ್ಯೆ ಅಸ್ತಿ. ಏಕಂ ಅಭಿನ್ನತಾಂ ಭವಂತಿ ಪ್ರತಿಪದ್ಯಂತೆ ಇತ್ಯೇವ ಅಸ್ತಿ. ಸರ್ವೇ ಪದ ನಾಸ್ತಿ. ಮೂಲೆ ಅಸ್ತಿ. ಮೂಲೆ ಅಂದರೆ ಮಂತ್ರೆ ಅಸ್ತಿ. ತ್ರುಟಿತಮಿವ ಭಾತಿ ಅಲ್ಲವೇ? ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಯಾ ಯೋಜಿತಂ. ಯಥೋಕ್ತಾ ಹಿ ಏತೆ ಸರ್ವೇ, ಬಿಕಾಸ್ ಸರ್ವೇ ಶಬ್ದ ತತ್ರೈವ ಅಸ್ತಿ. ಏತೆ ಸರ್ವೇ ಅಂದರೆ ಅತ್ರ ಏತೆ ಸರ್ವೇ ವಿಶೇಷಣಗಳು ಅಂದರೆ ವಿಶೇಷಣಾನಿ ನಪುಂಸಕ ಇದೆ, ಸರ್ವೇ ಪುಂಲಿಂಗಮಿದೆ, ಹೊಂದಲ್ಲ ಮತ್ತೆ. ಅದು ಏಕೆಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಭಾಷ್ಯ ಪಠಾಮಿ ಪುನರಪಿ ವಿಶೇಷಾಃ ಇತಿ.
प्राणाद्युपाधिकृताः विशेषाः सर्वे। विशेषः पुंलिङ्गेन उक्तः भाष्यकारेण पश्य। प्राणाद्युपाधिकृताः विशेषाः प्राणादिकर्मजानाम् अभिधेयाः। कर्मजानाम् ಇದೆಯಾ? ಜಾ ದೀರ್ಘ ಇರಬೇಕಾ? ಕರ್ಮಜ ನಾಮಾಭಿಧೇಯಾः ಕರ್ಮಜ ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಇದೆ. ಪ್ರಾಣಾದಿ ಕರ್ಮಜ ನಾಮಾಭಿಧೇಯಾः ಯಥೋಕ್ತಾ ಹೀತೆ ಸರ್ವೇ ಏಕಂ ಭವಂತಿ. ಏತೆ ಸರ್ವೇ ಏಕಂ ಭವಂತಿ ಅಂದರೆ ಏಕಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಭಿನ್ನತಾಂ ಭವಂತಿ ಇತಿ ಪ್ರತಿಪದ್ಯಂತೆ. ಅಸ್ತು ಅಂದರೆ ಉಪಾಧಿಕೃತತ್ವಾತ್ ಕಲ್ಪಿತತ್ವಾತ್ ವಸ್ತುಸ್ವರೂಪೇ ಏಕಂ ಭವಂತಿ. ಈಗ ಚರ್ಚಾ ಏತಸ್ಮಾದನಂತರಂ 134 ಅಂದರೆ ಚತುರ್ವಿಂಶತಿತಮ ಭಾಷ್ಯಾತ್ ಆರಭ್ಯ ತ್ರಯಶ್ಚತ್ವಾರಿಂಶ ಭಾಷ್ಯಪರ್ಯಂತಂ ಚರ್ಚಾ अस्ति. मयोक्तं पूर्वमेव सप्तममन्त्रे दशममन्त्रे बहवश्चर्चाः सन्ति. सप्तममन्त्रे दशममन्त्रे च मन्त्रार्थः नावगम्यते एव. ಏಕೆಂದರೆ ಮಧ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ಏಕಂ ವಾಕ್ಯಂ ಉಪದಿಶ್ಯ ಅನಂತರಂ ಚರ್ಚಾ ಇತಿ ಏವಂ ಅನೇಕ ಚರ್ಚಾಣಾಂ ಸತ್ವಾತ್ ಮಂತ್ರಾರ್ಥಃ ಸ್ಪಷ್ಟತಯಾ ನಾವಗಮ್ಯತೆ ಏವ. ಅತ ಏವ ಆದೌ ಚರ್ಚಾಃ ಪೃಥಕ್ಕೃತ್ಯ ಮಂತ್ರಾಣಾಂ ಅರ್ಥಃ ಭಾಷ್ಯಕಾರಾನುಗುಣ್ಯೇನ ಅಥವಾ ಮಂತ್ರಭಾಷ್ಯಂ ಮಂತ್ರಾರ್ಥಭಾಷ್ಯಮೇವ ಏಕತ್ರೀಕೃತ್ಯ ಪಠಿತವ್ಯಃ. ಮಂತ್ರಾರ್ಥಭಾಷ್ಯಂ ಬೃಹದಾರಣ್ಯಕೆ ಸರ್ವತ್ರ ನ ಕೇವಲಮತ್ರ ಸರ್ವತ್ರಾಪಿ ಮಂತ್ರಾರ್ಥಭಾಷ್ಯಂ ಅಂದರೆ ಮಂತ್ರವ್ಯಾಖ್ಯಾನ ಭಾಷ್ಯಂ ಪೃಥಕ್ ಕೃತ್ವಾ ಏಕೀಕೃತ್ಯ ಪಠಿತವ್ಯಂ. कुत इति चेत् मध्ये मध्ये चर्चाः एव आयान्ति. अत्र पश्य एतस्योपरि भाष्यचर्चा अस्ति. भाष्योपरि आनन्दगिरिटीका, तदुपरि कैलासाश्रमटिप्पणी. एतत् पठन् 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 कुत्र याति इति नावगम्यते. मूलमन्त्रस्य अर्थः एव नावगम्यते अल्लवे. अस्तु चर्चा. किम् आत्मा इत्येव उपासीत इत्येव उक्तम् अल्लवे. तत्र ओके साक्षात् मंत्रभाष्यमेव पठामि. नेक्स्ट 144 अल्लवे. नेक्स्ट 144 गच्छामि. 144 इति चतुश्चत्वारिंशे आत्मैव तदेतद् अपनिवसि अनिर्ज्ञातत्वसामान्यात् आत्मा ज्ञातव्यः. आत्मा उपासितव्यः इत्युक्ते आत्मा ज्ञातव्यः इति अर्थं कृत्वा अग्रे गच्छति. तावदेव. मध्ये आत्मा ऐ थिङ्क् किम् अधिकृत्य विचारः आत्मा इत्येव उपासीत इत्ययं विधिः अत्र मीमांसकाः आयान्ति. अथवा अस्मत् द्वैताद्वैतिनः भर्तृप्रपञ्चादयः ते द्वैताद्वैतिनः भर्तृप्रपञ्चादयः ते मीमांसकेन मीमांसामनुसरन्तः ಈ ವಿಧಿಂ ಶಾಸ್ತ್ರ ವಿಧಿ ಪ್ರೇರಿತಮೇವ ಕರ್ತುಮಿಚ್ಛಂತಿ. ते मन्यन्ते इयं विधि उपासीता इति क्रियापदमस्ति. अत एव अत्र ज्ञानं नास्ति उपासनमेव अस्ति इति आक्षेपं करोति. अत्र भाष्यकारैः प्रतिपाद्यते अत्र यद्यपि उपासीत शब्दो अस्ति नायं विधिः न वा अत्र क्रिया. उपासनं नास्ति. न सी शब्दे विधिर्नास्ति, अर्थे उपासनं नास्ति. शब्दे विधिर्नास्ति, अर्थे उपासनं नास्ति. केवल विचारः सिद्धवस्तुनः ज्ञानमस्ति इति प्रतिपादयति. एवं चर्चायाः तात्पर्यं संक्षेपेण उक्त्वा अग्रे गन्तव्यम् आसीत्. किम् आत्मेत्येवोपासीत आत्मा इत्येव उपासीत आत्मेत्येवोपासीत अब्बा ಇದು ಉಚ್ಚಾರಣ ಮಾಡುವುದೇ ಕಷ್ಟ. ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ. ಐ ಥಿಂಕ್ ನಾನು ಬಿಡಿಸುವುದು ಒಳ್ಳೆಯದ? ಅದೇನು ಅರ್ಥವೇ ಆಗಲ್ಲ. ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬರ್ತಾ ಇದೆಪ್ಪ, ಸಂಸ್ಕೃತ ಬರ್ತಾನೆ. ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ
ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ. ಐ ಥಿಂಕ್ ಈ ಮೂರು ಬಿಡಿಸಿದ್ದರೆ ಈಸಿ ಆಗ್ತದೆ. ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತ್ಯಯಂ ವಿಧಿಃ ಇತಿ ಪೂರ್ವಪಕ್ಷ. ಇತ್ಯಯಂ ವಿಧಿಃ ಇತಿ ಅಧಿಕೃತ್ಯ ಚರ್ಚಾ. ಇತ್ಯಯಂ ವಿಧಿರ್ನವ. ಕಿಂ ಕಿಂ ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಅಯಂ ವಿಧಿಃ. ಇದು ವಿಧಿ ಆಗುತ್ತದೆ ಇತಿ ಇತ್ಯಧಿಕೃತ್ಯ ಚರ್ಚಾ. ಹಾಗೆ ಹೇಳ್ಬಾರ್ದಪ್ಪ. ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತ್ಯಯಂ ವಿಧಿರ್ನವ. ಇದು ವಿದ್ಯಾ ಅಲ್ಲವ. ಇದು ಕಿಂ ಅದು ಹೇಳೋದು ಸರಿಯಾಗಿಲ್ಲಪ್ಪ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿದೆ ಹೇಳಿದರು. ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತ್ಯಯಂ ವಿಧಿರ್ನವ. ವಿಧಿರ್ ಹೀಗಿದ್ದರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಟ್ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಕಿಂ ಅಂದು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಆಗಲ್ಲ. ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸಿತ ಇತ್ಯಯಂ ವಿಧಿರ್ನವ. ಓಕೆ, ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸಿತ ಇತ್ಯಯಂ ವಿಧಿರೇವ. ನೋಡಿ, ಇತ್ಯೇತತ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇತ್ಯೇತತ್ತಲ್ಲಪ್ಪ. ಅವರು ಯಾರು ಅದು ರಾಮ ಮಾಡಿದ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್. ಇತ್ಯಯಂ ಇತ್ಯಯಂ ಏಕೆಂದರೆ ಪುಲ್ಲಿಂಗ ಅಸ್ತಿ. ಇತ್ಯಯಂ ಇದೇನಪ್ಪ? ಇತ್ಯಯಂ ನಾಪೂರ್ವ ವಿಧಿ. ಓಕೆ, ಆತ್ಮ ಭಾಷ್ಯಂ ಪಠಾಮಿ. ಆತ್ಮ ಆತ್ಮೇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತಿ ನ ಅಪೂರ್ವ ವಿಧಿ. ಕುತಃ ಪಕ್ಷೇ ಪ್ರಾಪ್ತತ್ವಾತ್ ವಿಧಿಮಧಿಕೃತ್ಯ ಉಕ್ತಂ ಖಲು ಮಯ. ವಿಧಿಂ ಜಾನಾಸಿ. ಅಪೂರ್ವ ವಿಧಿ ಇನ್ನೊಂದೇನಪ್ಪ? ನಿಯಮ ವಿಧಿ ಪರಿಸಂಖ್ಯಾ ವಿಧಿ ಇತಿ ವಿಧಿತ್ರಯಮಸ್ತಿ. ವೇದೇಶು ವೇದವಾಕ್ಯೇಶು ಬ್ರಾಹ್ಮಣವಾಕ್ಯೇಶು ವಿಧಯಃ ತ್ರಿವಿಧಾಃ ದೃಶ್ಯಂತೆ. ಅತ ಏವ ತಾನ್ 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 ವೀಕ್ಷ ಅನ್ವೀಕ್ಷ ತಾನ್ ತಾನ್ ಅನ್ವೀಕ್ಷ ಮೀಮಾಂಸಕೈಃ ಏವಂ ಏವಂ ವೇದಮಂತ್ರೇಷು ಅಸ್ತೀತಿ ನಿಶ್ಚಿತ್ಯ ಮೀಮಾಂಸಾಗ್ರಂಥೆ ತೈರ್ಲಿಖಿತಃ. ತತ್ರ ತತ್ರ ವಿಧಿರ್ದೃಶ್ಯತೆ. ಕಿಂ ಸರ್ವೋಪಿ ವಿಧಿಃ ಏಕರೂಪಃ ಏವ ನ. ತತ್ರ ವಿಧಿಷು ಅಪಿ ಅನೇಕತ್ವಂ ದೃಶ್ಯತೆ. ಆದೌ ಅಪೂರ್ವ ವಿಧಿಃ, ದ್ವಿತೀಯಶ್ಚ ಕಿಮುಚ್ಯತೆ ನಿಯಮ ವಿಧಿಃ, ತೃತೀಯಶ್ಚ ಪರಿಸಂಖ್ಯಾ ವಿಧಿಃ. ಏವಂ ವಿಧಿತ್ರಯಂ ಅಧಿಕೃತ್ಯ ಉಕ್ತಂ ಕಿಂ ಪೂರ್ವಂ. ಓಕೆ, ಅಪೂರ್ವ ವಿಧಿರಿತ್ಯುಕ್ತೆ ಯತ್ ಸರ್ವಥಾ ಅಜ್ಞಾತ ವಿಷಯೇ, ಸರ್ವಥಾ ಅಜ್ಞಾತ ವಿಷಯ ವಿಧಿಃ. ಏವಂ ಕುರು ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ರ ಯಜ್ಞಯಾಗಾದಿಷು ಏವಂ ಆಜ್ಯಂ ಏವಂ ಸಮರ್ಪಯಿತವ್ಯಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ ಅನ್ಯಥಾ ಅನ್ಯಥಾ ನ ಜ್ಞಾಯತೆ. ಕೇವಲಂ ಶಾಸ್ತ್ರವಾಕ್ಯಾತ್ ಯದ್ ಜ್ಞಾಯತೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಅನುಮಾನಾದಿಭಿಃ ಸರ್ವಥಾ ಯತ್ರ ನ ಜ್ಞಾಯತೆ ಸ ಅಪೂರ್ವ ವಿಧಿಃ. ಅಪೂರ್ವಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಸರ್ವಥಾ ಅಜ್ಞಾತಃ. ತತ್ಸ ಏಕವಿಧಃ. ದ್ವಿತೀಯಃ ಯತ್ರ ಕಿಮಪಿ ಫಲಪ್ರಾಪ್ತಯೇ ಕಸ್ಯಚಿತ್ ಫಲಪ್ರಾಪ್ತಯೇ ಅನೇಕ ಸಾಧನಾನಿ ಜ್ಞಾಯಂತೆ, ಅನೇಕ ಸಾಧನಾನಿ ಸಂತಿ. ತತ್ರ ಇತಃ ಬೆಂಗಳೂರುನಗರಂ ಗಮನಾಯ ಅನೇಕ ಸಾಧನಾನಿ ಸಂತಿ. ಕಾರ್ಯಾನೇನ ಗಂತುಂ ಶಕ್ಯತೆ, ಸ್ಕೂಟರ್ ಯಾನೇನ, ಪದ್ಭ್ಯಾಂ ವಾ ಪಟ್ಟಯಾನೇನ ವಾ. ಏವಂ ವಿವಿಧ ಸಾಧನೈಃ ಗಂತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಗಂತುಂ ವಿವಿಧ ಸಾಧನಾನಿ ಸಂತಿ ಇತಿ ಜ್ಞಾನಮಸ್ತಿ. ತತ್ರ ಶಾಸ್ತ್ರಂ ಕಿಂ ಕರೋತಿ? ನೂತನಂ ಸಾಧನಂ ಸರ್ವಥಾ ಅಜ್ಞಾತಂ ಸಾಧನಂ ನೋಪದಿಶತಿ. ಜ್ಞಾತ ಸಾಧನೇಷು ಅನ್ಯತಮಂ ಅವಚಿನೋತಿ. ಅವಚಿನೋತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನಿಶ್ಚಿತ್ಯ ಬ್ರೂತೆ. ಅನ್ಯಂ ಸಾಧನಂ ಪರಿತ್ಯಜ್ಯ ಏತದೇವ ಕುರು ಇತಿ ನಿಶ್ಚಿತ್ಯ ಬ್ರೂತೆ. ತತ್ ಕಿಂ ಭವತಿ? ನಿಯಮ ವಿಧಿಃ. ನಿಯಮ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನೇಕ ಸಾಧನಾನಾಂ ಮಧ್ಯೆ ಏಕಂ ನಿಶ್ಚಿತ್ಯ ನಿಯಮಂ ಕರೋತಿ. ನಿಯಮಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಏತದೇವ ನಾನ್ಯತ್ ಇತಿ ನಿಯಮಃ. ನಿಯಮಶಬ್ದಸ್ಯ ಆಧುನಿಕಭಾಷಾಯಾಂ ಚೂಸಿಂಗ್, ಸೆಲೆಕ್ಟಿಂಗ್. ಪ್ರಥಮ ವಿಧಿ ಈಸ್ ಇಂಜಂಕ್ಷನ್ ವಿಧಿ. ಇಂಜಂಕ್ಷನ್ ಇತಿ ಆಜ್ಞಾರೂಪ ವಿಧಿಃ. ಇಂಜಂಕ್ಟಿವ್ ಇಂಜಂಕ್ಷನ್ ಇತಿ.
सेकंड इज सेलेक्टिव विधि अनेक साधनेषु ज्ञातेषु तेषु एतदेव गृहाण एतत् साधनमेव अवलम्बस्व अन्यत् त्यज इति एवं अनेक साधनानां मध्ये एकम् अवचित्य निश्चित्य ब्रूते नियमं कृत्वा ब्रूते अत एव तत् नियमविधिरुच्यते तत्र तत्र अज्ञातांशः कः इति शास्त्रं तु अज्ञातमुपदिशति खलु प्रमाणं प्रमाणं किम् अज्ञातज्ञापकं प्रमाणम् अत्र शास्त्रविधौ किमस्ति अज्ञात अंशः अपूर्वविधौ तु एतत् कुरु इति साधनं ब्रूते तत् साधनं तु सर्वथा अज्ञातम् अपूर्वमित्युक्ते सर्वथा अज्ञातं शास्त्रेणैव ज्ञायते द्वितीय साधने अनेक साधनानि लोके दृश्यन्ते लोके इत्युक्ते प्रत्यक्ष अनुमानेन प्रत्यक्षानुमानाभ्यां साधनं विदितमस्ति किन्तु अनेक साधनेषु कथमं साधनम् अवलम्बितव्यम् इति शास्त्रं निश्चित्य ब्रूते निश्चित्य इत्युक्ते सेलेक्टिंग निश्चित्य ब्रूते नियतं ब्रूते नियतं कृत्वा ब्रूते इत्युक्ते सेलेक्टिंग कृत्वा एतदेव इति निश्चित्य ब्रूते अत एव एतत् नियमविधिः उच्यते तृतीयश्च परिसंख्याविधिः परिसंख्या इति अन्यत् प्रसंख्यानम् इति अन्यत् प्रसंख्यानवादः इति केचन वेदान्तिनः ज्ञानानन्तरं ध्यानं कर्तव्यम् इति स शब्दः अन्यः प्रसंख्यानम् इति शब्दः अन्यः अत्र परिसंख्या शब्दस्य तात्पर्यम् अत्र परिसंख्याविधि तृतीयविधिः अस्य तात्पर्यं यद् ब्रूते एवं कुरु इति यदा ब्रूते तद् विहाय तत्र तात्पर्यं विधौ एव तात्पर्यं नास्ति यद् विददाति तस्य विधौ तस्य विधाने तात्पर्यं नास्ति अन्यस्य त्याजनाय एवं ब्रूते अन्यस्य त्याजनाय तात्पर्यम् अन्यस्य त्याजने अस्ति यथा पंच नखा भक्षाः इति ब्रूते अंद्रे एतदेव नगे सी अयं दृष्टान्तं परित्यज्य अन्यः दृष्टान्तः आनेतव्यः किं न जाने किं कारणं मीमांसकैः पूर्वकाले एकः दृष्टान्तः दत्तः सर्वैरपि स एव दृष्टान्तः अनुस्रियते नूतनः दृष्टान्तः मया अन्विष्य मीमांसाग्रन्थे अन्विष्य दास्यामि श्वो वा परश्वो वा यदा समयः लभ्यते किन्तु अधुना तु अपूर्वविधिः एवं कदाचित् अभूत् तत् लौकिक उदाहरणं ददामि त्वया अवगम्यते लौकिक उदाहरणं कश्चित् कार्यक्रमे बहवो अतिथयः अभ्यागताः आगताः तेषां आसनाय आसनं कल्पितम् आसनानि कल्पितानि बहूनि तेषाम् उपवेशनाय आसनानि बहूनि कल्पितानि ते प्रमुखजनानां कृते VIP जनानां कृते कानिचन आसनानि अग्रे सन्ति अन्ये च जनाः आगत्य तत्र उपविशन्ति किन्तु कश्चन पुरुषः आगत्य VIP जनानां कृते प्रमुखजनानां कृते निश्चित आसने आगत्य उपविष्टः किं कार्यं सोपि आदरणीय जनः तं यदि अनादरपूर्वकं एतत् त्यक्त्वा इदम् आसनं प्रमुखजनाय निश्चितमस्ति त्वम् अन्यत्र गच्छ इति तं अनादरपूर्वकम् अथवा कटुशब्दैः वक्तुं न शक्यते आदरपूर्वकं किमपि वक्तव्यम् अत एव किं ब्रूते एतत् आसनं परित्यज इति साक्षात् न ब्रूते किं ब्रूते अन्यत् आसनं प्रदर्श्य भवान् अत्र आस्ताम् अत्रोपविशतु इदम् आसनं गृह्णातु इति अन्यदासनं प्रदर्शयति स अवगच्छति किमर्थं माम् अन्यमासनं दर्शयति ओ एतत् कृत्वा एतत्तु VIP जनानाम् आसनमिदमिति विज्ञाय स्वयं ततः उत्तिष्ठति प्रदर्शित आसने नोपविशति यस्मिन् आसने उपवेशनाय प्रदर्शितं यदासनम् उपवेशनाय प्रदर्शितं तत्र नोपविशति अन्यत्र गच्छति
अन्यत्र गत्वा अन्यत्र कुत्रचित् यत्र कुत्रचित् उपविशति। तत्र तात्पर्यं यत् अन्यत् आसनं प्रदर्शितं तत्रैव उपवेष्टव्यम् इति नियमो न। एतत् गृहाण इत्युक्ते एतदेव गृहाण इति न अर्थः, किन्तु यत्र भवान् उपविशसि तत् परित्यज। अवगतम्? ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ಆಸನ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ದಾನೆ, ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ, ದಟ್ ಈಸ್ ಮೆಂಟ್ ಫಾರ್ VIPs. ಅವರಿಗೆ ಯು ವೆಕೇಟ್ ದಿಸ್ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ದಟ್ ವಿಲ್ ಬಿ ಇನ್ಸಲ್ಟ್ ಟು ಹಿಮ್. ಅದರಿಂದ ಹಿ ಆಫರ್ಸ್ ಅನದರ್ ಸೀಟ್. ಪ್ಲೀಸ್ 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 ಕಮ್ ಅಂಡ್ ಸಿಟ್ ಹಿಯರ್ ಎಂದು ಹೇಳ್ತಾನೆ. ಅವನು ಲುಕ್ಸ್ ಅರೌಂಡ್, ಹಿ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ಸ್, ಓಹೋ ದಿಸ್ ಸೀಟ್ ಆನ್ ವಿಚ್ ಐ ಆಮ್ ಸಿಟ್ಟಿಂಗ್, ದ ಸೀಟ್ ವಿಚ್ ಐ ಆಮ್ ಆಕ್ಯುಪೈಯಿಂಗ್ ಇಸ್ ಮೆಂಟ್ ಫಾರ್ ಸಂಬಡಿ ಎಲ್ಸ್. ಐ ಆಮ್ ಸಪೋಸ್ಡ್ ಟು ಕ್ಲಿಯರ್ ಇಟ್. ಅಲ್ಲಿಂದ ಹೇಳುತ್ತಾನೆ, ಬಟ್ ಯಾವುದು ತೋರಿಸಿದ್ದನೋ ಅಲ್ಲಿ ಕೂತಿರಬೇಕೆಂದು ನಿಯಮ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ತೋರಿಸಿದ್ದ ಅಲ್ಲೇ ಕೂತರು, ಬೇರೆ ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಕೂತರು, ಅಥವಾ ಸುಮ್ಮನೆ ಇರು, ಅಥವಾ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಏನಾದರೂ ಮಾಡು, ಬಟ್ ಫಸ್ಟ್ ವೆಕೇಟ್ ದಿಸ್. ಇದನ್ನು ವೆಕೇಟ್ ಎಂದು ಹೇಳುವುದಕ್ಕೆ ಅಸ್ಯ ಆಸನಸ್ಯ ಪರಿತ್ಯಾಗಾಯ ಅನ್ಯಂ ಪ್ರದರ್ಶತೆ. ಅನ್ಯಂ ತಗೊಳ್ಳಬೇಕೆನ್ನುವುದೇ ನಿಯಮ ಅಲ್ಲ. ಹಿಯರ್ ಇಟ್ ಈಸ್ ಎ ನೆಗೆಟಿವ್, ವಾಟ್ ಯು ಕಾಲ್ ಎ ಪ್ರೊಹಿಬಿಟಿವ್ ಇಂಜಂಕ್ಷನ್ ಆರ್ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಡಿವ್ ಇಂಜಂಕ್ಷನ್, ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಡಿಂಗ್ ಇಂಜಂಕ್ಷನ್. ಇಟ್ ಈಸ್ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ವಿಧಿ. ಯಾವುದು ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಡ್ ಮಾಡ್ತದೆ ಅದು ನೋಡು. ಅಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಡಿಂಗ್ಗೆ ಸಪೋಸಿಂಗ್ ಎಸ್ ಎ ಕಮಾನ್, ಅವರು ಇದು ಬೇಡ, ಬೇಕಾದರೆ ಇದು ತಿನ್ನು ಎಂದು ಹೇಳ್ತಾನೆ. ತಿನ್ನಬೇಡ, ಬೇಕಾದರೆ ಇದು ತಿನ್ನು. ಇದು ತಿನ್ನು ಅಂದರೆ ಇದು ತಿನ್ನು ಎನ್ನುವುದಲ್ಲ, ಅದು ಮಾತ್ರ ಬೇಡ ಎಂದು ಅರ್ಥ ಅಷ್ಟೆ. ತತ್ ಪರಿತ್ಯಜ ತದ್ ಮಾ ಅಶಾನ ಅಪೇಕ್ಷಿತಂಚೇತ್ ಏತದಶಾನ. ಏತದಶಾನ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಏತದೇವ ಅಶಿತವ್ಯಂ ಇತಿ ನಾರ್ಥಃ. ತತ್ ಯದಶ್ನಾಸಿ ತತ್ ತ್ಯಜ ಇತ್ಯೇವ ತಾತ್ಪರ್ಯಂ. ಇದು ಪರಿಸಂಖ್ಯಾವಿಧಿ. ಪರಿಸಂಖ್ಯಾವಿಧೌ ಪಾಸಿಟಿವ್ ವಿಧಿ ನಾಸ್ತಿ, ನಿಷೇಧ ವಿಧಿರೇವಾಸ್ತಿ. ಅಂದರೆ ನಿಷೇಧ ವಿಧಿ ಪಾಸಿಟಿವ್ ರೂಪೇಣ ದೀಯತೆ. ಏವಂ ತ್ರಿವಿಧಾಃ ವಿಧಯಃ ವೇದಶಾಸ್ತ್ರೇ ದೃಶ್ಯಂತೆ, ಕಿಂತು ಏತತ್ ಲೋಕೇಪಿ ದೃಶ್ಯಂತೆ. ಲೌಕಿಕಪ್ರಯೋಗೆ ಅಪಿ ಏತತ್ ಕುರು ಇತಿ ಪ್ರಥಮವಿಧಿ. ಯತ್ರ ಸರ್ವಥಾ ನ ಜಾನಾತಿ ಬಾಲಃ ಉಪದಿಶ್ಯತೆ ಬಾಲಾಯ ಏತತ್ ಕುರು ಇತಿ ಬಾಲಾಯ ಉಪದಿಶ್ಯತೆ. ಕಿಂಚಿತ್ ಪ್ರೌಢಾಯ ಯದ ಅನೇಕ ಸಾಧನಾನಿ ಸಂತಿ ಅನ್ಯತ್ ವಿಹಾಯ ಏತದೇವ ಕಾರ್ಯಂ ಇತಿ ಉಪದಿಶ್ಯತೆ. ಏತದೇವ ಕಾರ್ಯಂ ಕಿಮರ್ಥಮ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನ್ಯದಪಿ ಸಾಧನಮಸ್ತಿ ಸ್ವಯಂ ಜಾನಾತಿ, ಕಿಂತು ಅನ್ಯತ್ ಸಾಧನಂ ನಾವಲಂಬೇತ ಏತದೇವ ಅವಲಂಬೇತ ಇತಿ. ಏತದೇವ ಅವಲಂಬತೆ ಏತದೇವ ಅವಲಂಬಸ್ವ ಏತದೇವ ಅನುತಿಷ್ಠ ಇತಿ ಉಪದಿಶತಿ. ತತ್ರ ನಿಯಮಂ ಕರೋತಿ, ಸೆಲೆಕ್ಟ್ ಕೃತ್ವಾ ನಿಶ್ಚಿನೋತಿ. ತೃತೀಯಂಚ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಡ್ ಕರೋತಿ. ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಡ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನ್ಯಸ್ಯ ಏಕಸ್ಯ ತ್ಯಾಗಾಯ ಅನ್ಯಃ ಉಪದಿಶ್ಯತೆ. ಅನ್ಯತ್ ಕುರು ಇತ್ಯುಪದಿಷ್ಟೆ ತತ್ರ ಕರಣೇನ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಅಸ್ಯ ಪರಿತ್ಯಾಗೇ ತಾತ್ಪರ್ಯ, ಪರಿತ್ಯಾಜನೆ ತಾತ್ಪರ್ಯಂ. ಅನ್ಯತ್ ಪರಿತ್ಯಾಜಯತಿ ಏತತ್ ಕುರು ನವಾ ಕುರು ತವ ಇಷ್ಟಂ. ಯದಿ ಕುರ್ಯಾತ್ ಏತದೇವ ಕುರ್ಯಾತ್. ಕದಾಚಿತ್ ಏವವೇವ ಭವತಿ. ಯದಿ ಕರ್ತುಮಿಚ್ಛಸಿ ಸೇದ್ ಏತಂ ಕುರು ಕಿಂತು ಅನ್ಯತ್ ಮಾ ಕುರು. ಮಿಕ್ಕದು ಬೇಡ ಎನ್ನುವುದಲ್ಲೇ ತಾತ್ಪರ್ಯವೇ ಹೊರತು ಇದು ಮಾಡು ಎನ್ನುವುದು ಆಗ್ರಹ ನಾಸ್ತಿ. ಏತದೇವ ಕರ್ತವ್ಯಮಿತಿ ಅತ್ರ ಆಗ್ರಹೋ ನಾಸ್ತಿ, ಕಿಂತು ಅನ್ಯತ್ ಮಾ ಕುರು. ನೀವು ಬೇಕಾದರೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಾ, ಕಿಂತು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಬೇಡ. ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಬೇಡ ಎನ್ನುವುದಕ್ಕೆ ತಾವು ಇಲ್ಲೇ ಇರು ಹೇಳ್ತಾ. ಇಲ್ಲೇ ಇರು ಏಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? ನಾವಗಮ್ಯತೆ. ತ್ವಂ ಅತ್ರೈವ ವಸ ಇತಿ ಕಿಮರ್ಥಂ ಆಗ್ರಹಂ ಕರೋತಿ. ಓ ಅತ್ರ ತವ ನಿವಾಸೇ ತಾತ್ಪರ್ಯನ್ನಾಸ್ತಿ, ಅತ್ರೈವ ತವ ಅವಸ್ಥಾಪನೆ ತಾತ್ಪರ್ಯನ್ನಾಸ್ತಿ, ಅನ್ಯತ್ರ ಮಾ ಗಚ್ಚ ಇತಿ ತತ್ರ ಮುಖ್ಯ ವಿಷಯ. ಅನ್ಯತ್ರ ಮಾ ಗಚ್ಚ ಇತಿ ಉಪದೇಶಾಯ ಅತ್ರೈವ ತಿಷ್ಠ ಇತಿ ಉಪದೇಶತಿ. ನತು ಅತ್ರೈವ ಅವಸ್ಥಾಪನೆ ತಾತ್ಪರ್ಯನ್ನಾಸ್ತಿ. ಏವಂ ಅದಕ್ಕೆ ಮುಚ್ಯತೆ ತತ್ ಪರಿಸಂಖ್ಯಾನವಿಧಿ. ಸೊ ಅಪೂರ್ವವಿಧಿ, ನಿಯಮವಿಧಿ, ಪರಿಸಂಖ್ಯಾನವಿಧಿ. ಸೊ ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಆತ್ಮ ಮಾತ್ರ ಉಪಾಸಿತವ್ಯಮಿತಿ ಮೀಮಾಂಸಕಃ ಕರ್ಮಕಾಂಡಾನುಗುಣ್ಯೇನ ಅತ್ರ ಉಪಾಸನಮುಪದಿಶ್ಯತೆ ಇತಿ ಮನ್ಯತೆ. ಕಿಂತು ವಯಂ ತು ಸಿದ್ಧಾಂತಾನುಗುಣ್ಯೇನ ಏತತ್ತು ವಿಚಾರಃ. ಆತ್ಮ ಬಾರೆ ದ್ರಷ್ಟವ್ಯಃ, ಶ್ರೋತವ್ಯಃ, ಮಂತವ್ಯಃ, ನಿದಿಧ್ಯಾಸಿತವ್ಯಃ
इति यद्वाक्यमस्ति तथा आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य इति विधिर्न भवति। अत्रापि महान् चर्चा अस्ति व्याख्यानकारेषु। भाष्यकारः ब्रूते विधिच्छायावचनानि इति। एतत् विचारितं किम् अस्माभिः न। अयमपि महान् विवादविषयः व्याख्यानकारेषु। शङ्कराचार्यः भामतीकारश्च भाष्ये शङ्करभाष्ये उक्तम् श्रवणमनननिधिध्यासनः आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासः नैतानि विधिवाक्यानि। अत्र विधिर्नास्ति, विधिच्छायावचनानि इति भाष्यकारः ब्रूते। विधिच्छायावचनानि विधिवत् दृश्यन्ते न तु विधि, केवलं सूचकानि इति। एवं कुरु इति सूचयन्ति न तु विधिं कुर्वन्ति। विधि इत्युक्ते कर्म भवति, अदृष्टफलं भवति। विधिः कर्मफलार्थं विधिरुच्यते, कर्मफलार्थं विधिरुच्यते, द्वितीयश्च अदृष्टफलं भवति। अत्र आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य इत्यादि वाक्येषु अदृष्टफलं नास्ति, कर्मफलाय नोपदिश्यते, केवलं सूचना मात्रम्, ए सजेशन् मात्रम्। अतएव भाष्यकारैरेवमुच्यते। किन्तु व्याख्यानकारैः कश्चन अपूर्वविधिं मन्यते। बहवो व्याख्यानकाराः नियमविधिं मन्यन्ते, कश्चन परिसंख्याविधिं मन्यते। एवं व्याख्यानेषु कथं मन्ये 7 वा 10 वा व्याख्यानकाराः सन्ति, विविध अभिप्रायाः सन्ति, 10 अभिप्रायाः सन्ति। आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य विधिर्भवति न वा। सच्चिदानंद स्वामीजी विधिरेव नाङ्गीकरोति। अत्रापि मतभेदः। व्याख्यानकारान् पश्य, व्याख्यानकाराः यदा वेदान्तविचारं कुर्वन्ति, अयं प्रसङ्गोपि यत्र आयाति, ते अत्र विधिमेव अङ्गीकुर्वन्ति। यद्यपि विधिविषये मतभेदो अस्ति व्याख्यानकारेषु। कश्चन अपूर्वविधिं मन्यन्ते, कश्चन नियमविधिं मन्यन्ते, केचन नियमविधिं मन्यन्ते, केचन परिसंख्याविधिं मन्यन्ते। नियमविधिषु अपि अनेक नियमाः सन्ति। नियमविधिः अपि कुत्र नियमविधिः? नियम इत्युक्ते सेलेक्शन्। सेलेक्ट् किं सेलेक्ट् करोति? किं निश्चित्य ब्रूते एतदेव श्रोतव्यम्, एवमेव श्रोतव्यं, नान्यथा इति कस्मिन् विषये इत्यपि अनेक मतभेदाः सन्ति। सिद्धान्तलेशसङ्ग्रहे द्रष्टव्यः। प्रारम्भे एतदेव अस्ति। प्रारम्भे अथातो ब्रह्मसूत्रक्रमेण किमुच्यते विषयाः सिद्धान्तलेशसङ्ग्रहे प्रतिपादिताः। सिद्धान्तलेशसङ्ग्रहे प्रतिपादिताः विषयाः ब्रह्मसूत्रविषयक्रमेण। आदौ अथातो ब्रह्मजिज्ञासा इति वाक्यं गृहीत्वा अत्र श्रवणविधिरस्ति इति मन्यन्ते व्याख्यानकाराः। रत्नप्रभा, आनन्दगिरि, किमुच्यते पञ्चपादिका, भामती सर्वेपि विधिमतिकृत्य चर्चां कुर्वन्ति। श्रीचरणैरुच्यते अथ विधिरेव नास्ति, केवलं सूचनमस्ति तावदेव, विधिर्नास्ति। अतएव ते विधिं मत्वा तत्र नियमविधौ अपि अनेकविधाः सन्ति। एतद् अवश्यम् एकदा पठनीयं। कथं वर्णयन्ति, कुत्र गच्छन्ति, विषयं मुख्यविषयं परित्यज्य अन्यत्र गच्छन्ति। अत्र अस्तु, एतदधिकृत्यापि महान् विचारो क्रियते, महान् मतभेदो अस्ति। श्रीचरणैरुच्यते भामतीकारैरपि विधिर्नास्ति इति मन्यते। विवरणसम्प्रदायाः भामतीकारं निन्दन्ति, बहु निन्दन्ति। अयो अहो अयं मूर्खः विधिं नाङ्गीकरोति एवं मन्यन्ते, बहु निन्दन्ति, मूढः इति। विवरणकार एव निन्दति, विवरणकारो वा अन्यो वा कश्चन। अयं तु अल्पविषयः, किमर्थम् आग्रहः? तथापि ते विधिं मन्यन्ते। अत्र पश्य, भाष्यकारः विधिर्नास्ति इति। अत्र आत्मा इत्येव। एतदधिकृत्य भाष्यकारैरपि अत्र विधिर्नास्ति इति एकत्र उच्यते। क्वचित् विधिरङ्गीकरोति इव, क्वचित् विधिरङ्गीकरोति इव भाति। अत एव एवम् अभिप्रायभेदस्य सत्वात् भाष्यकारस्य स्वाभिप्रायः कः इति निश्चेतव्यं। किन्तु व्याख्यानकाराः समन्वयं न कुर्वन्ति।
भाष्योक्तविविधवाक्यानां समन्वयम् अकृत्वा एकैकवाक्यं गृहीत्वा स्वपक्षं स्थापयति, स्वपक्षं कल्पयति। एकः भाष्यकारैः नियमः अङ्गीकृतः इति, अङ्गीकृतश्चेत् कथमः विधिः इत्युक्ते एकः नियमविधिम् अङ्गीकरोति, एकः अन्यविधिम् अङ्गीकरोति, एवं अभिप्रायानुगुण्येन कथञ्चित् विधिम् अङ्गीकुर्वन्ति। एवं भाष्यकाराभिप्रायेण एवं दशविध अभिप्रायाः सन्ति चेत् तेषां समन्वयः कः? समन्वयः श्रीचरणैरेव कृतः, क्वचित् नैष्कर्म्यसिद्धि क्लेशापहारिणी व्याख्याने कृतः। द्वयमेव अस्ति, एकत्र द्वित्रा स्थलेषु विधिं नाङ्गीकुर्वन्ति भाष्यकाराः, एकत्र नियमविधिम् अङ्गीकुर्वन्ति। तत् उभयोः समन्वयं कुर्वन्तः विधेः निराकरणं नियमविधेरङ्गीकरणम् उभयोरेव समन्वयः कार्यः नैष्कर्म्यसिद्धौ कृतः। समय ಇದೆಯಾ ಆಯಿತಾ? ओके, तत्र संक्षेपेण वदामि। तत्र नियमविधिः यद्यपि उक्तः भाष्यकारेण न तु भाष्यकारेण नैष्कर्म्यसिद्धिकारेण सुरेश्वरेण, तत्र नियमविधिरेव नियमविधौ तात्पर्यं नास्ति। कथञ्चित् विधेः किमुच्यते, ಏನೋ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ, ಏನೋ ಪದ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಗೆಟಿಂಗ್ ದ ವರ್ಡ್. ಅಂದರೆ ಟು ಸಡಿಲಗೊಳಿಸುವುದು, ವೀಕೆನಿಂಗ್ ದ ಶೈಥಿಲ್ಯಾಯ, ಕರೆಕ್ಟ್. ವಿಧೇಹ ಶೈಥಿಲ್ಯಾಪಾದನಾಯ ಅಂತತೋ ಗತ್ವಾ ವಿಧಿರ್ನಾಸ್ತೀತಿ ಪ್ರತಿಪಾದನಾಯೈವ ಅಭ್ಯುಪಗಮ್ಯ ನಿಯಮವಿಧಿರಂಗೀಕೃತಃ. ಅಭ್ಯುಪಗಮವಾದೇನ ಅಂದರೆ ಟೆಂಟೇಟಿವ್ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್. ಅಭ್ಯುಪಗಮಃ ಇತಿ ಅಸ್ಯೂಮ್ ಅಷ್ಟೇ. ಅಭ್ಯುಪಗಮವಾದೇನ ನಿಯಮವಿಧಿರಂಗೀಕೃತ, ಅನ್ಯತ್ರ ಚ ತದಪಿ ಪರಿತ್ಯಕ್ತ ಶೈಥಿಲ್ಯಾಪಾದನಾಯ इति अंततो गत्वा श्रीचरणैः समन्वयः कृतः। किन्तु ते पश्य, भामतीकारः एकः एव विधिर्नास्ति इति विधिच्छायावचनानि इति वाक्यमनुसृत्य, भाष्यवाक्यमनुसृत्य सूत्रभाष्य अस्ति चतुर्थसूत्रे, तदनुसृत्य विधिर्नाङ्गीकृतः भाष्यकारैः इति उच्यते, विधिरेव नास्ति इति। अन्ये सर्वेपि एतत् वाक्यं सर्वथा उपेक्षा यः कश्चन यं कञ्चित् विधिमेव अङ्गीकुर्वन्ति, यं कञ्चित् विधिं। किन्तु भाष्यकारैः अत्र पश्य नोडि, व्याख्यानकाराणां प्रक्रिया एवमस्ति। श्रीचरणैः भाष्यकाराणां विविधवाक्यानि सन्ति चेत् तेषां समन्वयं कृत्वा अङ्गीकरोति। किन्तु एते अनेकवाक्येषु एकैकम् अङ्गीकरोति, तत्र समन्वयो नास्ति। एकैकव्याख्यानकारः एकैकम् अङ्गीकरोति, स्वपक्षमेव समर्थयति, तावदेव। तर्हि समन्वयः कः? पाठकानां विद्यार्थिनां किं भवेत्? समन्वयाभावे व्यामोहो न भवति किं? विधिः अङ्गीकार्यो न वा? तत्र विधिविषये समन्वयः कार्यः। ते मन्यन्ते अनेकविधभेदाः सन्ति, अनेकाचार्यैः अनेकविधाः, कश्चन विधिम् अङ्गीकरोति, कश्चन नाङ्गीकरोति, कश्चन विधिषु अपि अपूर्वम् अङ्गीकरोति, कश्चन नियमविधिं, कश्चन परिसङ्ख्याविधिम्। अन्ततो गत्वा विधिरस्ति न वा? अस्ति चेत् कीदृशो विधिः? समन्वयः एव नास्ति, समन्वयः सम्प्रतिपत्तिरेव नास्ति, कथं गच्छेत्? एवम् अनेकविषयेषु अपि एवमेव अस्ति। श्रीचरणैरेव समन्वयं कृत्वा समन्वयः कृतः। अत एव आत्मा इत्येव उपासीत इति न पूर्वविधिः। समय आयतप्प साकु। पक्षे प्राप्तत्वात् इति, ಈ ಪಕ್ಷೇ ಪ್ರಾಪ್ತತ್ವಾದಿತಿ ನಿಯಮವಿಧಿಂ ಉಚ್ಯತೆ. ಈ ಪಕ್ಷೇ ಪ್ರಾಪ್ತಿ ನಾಮ ಕಾ ಇತಿ ಲಿಟಲ್ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ವೇ ಆಫ್ ಟೆಲ್ಲಿಂಗ್. ತತ್ ನಿಯಮವಿಧೌ ಏವಂ ಉಚ್ಯತೆ, ತತ್ ಶ್ವೋ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ. पक्षप्राप्तिर्नाम को अर्थः? अस्तु, श्वः वक्ष्यामि। ओम्।
ఈ పక్షప్రాప్తిస్తు కేవలం మీమాంసా విషయ ఏవ ఈ పక్షప్రాప్తిర్నామక ఓకే. ఓం శాంతి శాంతి. ఓం